युवा मित्र संघटना तुकाराम बाबा आणि युवा कार्य प्रशिक्षणाची संघटना निलेश वसावे ऋषी पवार पवन भट. तुम्ही ओळखता का पवन भट मुळे? ओळखता का नाही? पवन भट आहे नेतृत्वाला जाताना अशी व्हिडिओ काढले होते. स्वल्प कुठे असं झालं एक एक तीन शॉट. कोण होतं ते? नेतृत्वाचे व्हिडिओ काढणारा कोण होता? तो जो होता ना तो मैदानात आज नाही. साहेब साहेब थांबा 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 थांबा. थांबून थांबून व्हिडिओ शॉट घेतले त्या लोकांनी. काय फेके बांधताना थांबा साहेब, फेके बांधू द्या, मग व्हिडिओ काढतो आणि इंस्टाग्रामला पोस्ट करतो. हे तुम्हाला अजितदादा मेले माहिती आहे का तुम्हाला? अजितदादा मेले त्यावेळेस दुपारी 10 वाजेपर्यंत, सकाळी 10 वाजेपर्यंत बाळा मेला. एक नंबर काम झाला, कपाळाचा कलंक गेला आणि नंतर 12 वाजता हळहळ. कोणी केलं माहिती आहे का? मीडियाने केलं. आपली मीडिया कोणी आहे माहिती आहे का? भूषण चॅनल. खंबीर नेतृत्व तुकाराम बाबा आझाद मैदानात उपोषणाला बसणार. मलाही माहिती खंबीर नेतृत्व बालाजी पाटील चाकूरकर माणूसपर्यंत शेवटच्या रस्त्याच्या सीमापर्यंत आझाद मैदान सोडणार नाही. काल कुठे गेले? 5 वाजता. मग 5 वाजता गेले तर हे लोक जिथं गेले तिथं होते का? पवन भट होता. नागपूरमध्ये शेवटच्या माणसाला जेवण खाऊ घातलंय. गहाण घेऊ घातला. 8:30 वाजता जेवणाचा कार्यक्रम केला. मोबाईल गहाण ठेवला. सगळ्या लोकांनी जेवण खाऊ घातलं. ज्या लोकांनी उष्टे डबे टाकलेत ना त्या उष्ट्या डब्यात मी स्वतः जेवलो. हे रोजगार हा रोजगार असंच मिळत नाही. हा असं बोंबलल्यानं बोंबा मारा शासनाच्या विरोधात तिथं होता आपला स्टेट. हे संख्या एवढी मोठी. आम्ही दादा वसावे मी आणि ऋषी पवार एकाही जिल्हाध्यक्षाने सांगून जाऊ की आम्ही तिथं बोलावलंय म्हणतो. काय बोलावलं? एकालाही सांगितलं नाही की तुम्ही आझाद मैदानला या. का नाही सांगितलं सांगा? त्याचं कारण असं आहे की अध्यक्षाच्या तुमच्यात पैसे नाही तर तुमच्याकडून राहणार. पेमेंट संदर्भात बोलत झालं की आम्ही मानवाधिकारमध्ये केस टाकली, आम्ही असं करतो, आम्ही अजून करतो, आम्ही तू करतो. पवन भटचा रेकॉर्डिंग दाखवतो तुम्हाला की साहेब मार्चच्या आधी पेमेंट होऊन जाईल, काळजी करू नका. तुमच्या तोंडात साखर पाहिजे आणि समोर तुला ऐकून घ्यायला तयार आहे. पेमेंट टार्गेटच होईल. तुम्हाला इन्व्हाइस आता माहित पडलं हो. आम्ही पहिल्या 6 महिन्यात इन्व्हाइस पेमेंट काढले. मुख्यपणाची गोष्ट नाही. याच मैदानात तो शेवटचा स्टेज होता. त्या स्टेपची गोष्ट जवळपास या वर्षी 3 महिन्यात झाले. आपलं कोणतरी नवा टाकायला लागेल म्हणून एक भगवा कपडा ओलाटला. हा माणूस या ऑलरेडी निघालेला होता 5 महिन्यात. राणीताई होत्या आमच्या, कविताताई होत्या, आणखी काही प्रशिक्षणाचे बांधव होते. गेले ओके रन झालं तुमचं दात इकडून लगेच जलगाव आम्हाला कायम सुरू. आम्हाला असं पाहिजे, आम्हाला तसं पाहिजे. आज का नाही बोलत तुम्ही? कायम सुरू रोजगार. आज त्या भूमिकाच्या त्यावेळेस सुद्धा 24 दिवसाच्या अंदोलनात आज का नाही आहे तुमच्या? तुम्ही दिवस गेला तशा माध्यमातून राहिले. तुमच्या बघून मला सगळ्यांनी सर्वांना चुत्या बनवत आहे. एक लक्षात घ्या. घरी बसले त्यांना सांगा आझाद मैदान टाका. उद्या गेट तोडायला पवन भट पहिला जाईल. आणि गेट तोडायचे काम नाही हो दादा. 3 माणसं काम आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि स्वतः उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदे देतं 10-20% 50% काय देईल? भविष्यात देतात 10-20% आणि 50% देतोय स्वतः फडणवीस. टोटल बजेट आहे 410 कोटी रुपयाचं. तुम्ही आहे त्या आस्थापनात आहे त्या ठिकाणी तुमच्या पगारावर तुम्ही नेहमीसाठी 11 महिन्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं घेऊ शकतात. तिथं वर्ध्यातला कुणी आलाय का? वर्धा जिल्ह्यातला तू गेला होता त्या दिवशी. आपले पंकज भोयर आले होते. काय बोलले ते साहेब? तुमच्या नेतृत्वानं शिव्या दिल्या म्हणून त्या दिवशी निर्णय लावण्यात आला नाही. पंकज भोयर बोलले ना. आणि त्यांनीच आपली केस सांभाळली होती.
विजय लाठीचार्जची विषय होता ना, त्यांच्या अंडरमध्ये होता. त्यांनी स्पष्ट केलंय आणि एवढा मोठा छोटा विषय आहे तुमचा. विषय काय झाला की लाठीचार्ज झाला, आम्ही मान्य करतो, तुमची चुकी होती, आमची चुकी होती. त्याच्यानंतर ज्या तुम्ही बाईट केल्या त्या चुकीच्या होत्या. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण गेलो होतो, त्याच्यामुळे आम्ही हात सोडले. अजूनही तुम्ही फडणवीसला शिवाय देताय, त्याच्यामुळे तुम्हाला न दिलेलं बरोबर. आणि हे गोष्ट कन्सिडर करायची की 5 महिने आणि तुम्हाला वाढून दिल्यावर त्यावेळेस दुधाभिषेक केला, दुसरीकडे मला शिव्या घालत होते, तुमच्या ती गडबडी करून दाखवली. यावर काय पण ते बोलले लाईव्हला येऊन दाखवली कोणी दाखवली दाखवते साहेब बंधू बाबा काय म्हणून बाबा सगळ्या कपड्यातला शैतान त्या नाकाड्याच्या माती हानाकाठी तुमचं दाखवलं दादा. आमची काय चुकी होती त्याच्यात? अहो तुम्ही 90% लोक सोडून द्या, 10% लोक पण ते हे आमचं जमल्या गरीबाचे त्याच्यासाठी लढायला पाहिजे होतं. राईट टू एज्युकेशन नुसार राईट टू सर्व्हिस. तुम्ही काय अण्णा हजारे बनायला निघालेत का? अण्णा हजारे 21 दिवस उपोषणाला बसला बसा की मग पब्लिक कमी करून एका बापाची तुम्ही उपोषणाला आमरण उपोषणाला बसा, संख्या कमी करून देणार पाहिजे. आंदोलन मोरा नाशिक मध्ये एवढं बोलले ताई तुम्ही होता. बरोबर आहे. आम्ही चाकूरकर साहेबांचे पाय पकडून आलो. आम्ही तुकाराम बाबांचे पाय पकडून आलो. आम्हाला फक्त एकदा मुंबईत जाऊ द्या. काही नाही आपली लायकी नाही हो दादा. हे शब्द ऐकले दुगावले लिहून नाही सांगतो. भारतीय एज्युकेशन गुटखाबंदीचा आदेश नरहरी झिरवळ साहेबांना दिला आणि त्याच्या तोंडात कॅबिनेट मिटिंग मध्ये गुटखा होता. माझ्याकडे प्रूफ आहे. साहेब हे कसं त्याचे पलीकडे जाऊन जरा कठीण करून आला होता. तुम्ही कसा आणला त्याच्या वंशवळीने जगले सगळे. तुम्ही असं वाटतं की हे शासन निर्णय घेईल, मी तुम्हाला आजच तुलाच मागं लागतो. 2029 मध्ये तुमच्या घरपोच तुमच्या ऑर्डर येऊन जातील कोण्या प्लेस पद्धती आणि मानधन होईल 15,000. आता जर पाहिजे असेल मजा निघून होईल, मजा निघून काय केलं मला सांगितलं आंदोलन घ्यायचंय बा मी फक्त आपले काय पहिल्याचे बाप निघाले सांगितले. पहिल्या दिवशी सांगितले मला मजाक सांगतो. मस्तपैकी चालू होतं त्यांचं काय कोणती काठ आहे तो नदी आपली गोदावरी काठ नाही कृष्णा काठी कृष्णामाई. नंतर माहित पडलं की परमिशन नाही. मी ते माझ्यासोबत होते जॅकेट हो ते सगळं आणलं तुम्ही गाडीमध्ये सगळं आणलं ते हो जॅकेट आणलं फर्स्ट एड किट आणली पूर्ण ते साईडला घेऊन आलो. हो गाडीमध्ये माहित पडलं की हे आंदोलन मुलांचं नाही बसा बाबांना 5 दिवस उपोषण पाचशे म्हणून 5 दिवस उपोषण फक्त तिथं जाऊन सर ज्या दिवशी उपोषण तोडलं तिथंच मनात गोष्ट खटकली. पण म्हटलं मनावर कोणाला बोलावं कोणाजवळ सांगू म्हटलं. आम्ही काय करत होतो भविष्य डोबावर केली त्याच्यात किस्सा नाही एखादा ठाकूरकर साहेब म्हणतात नाही साहेबांना उचललं पाहिजे. मी आदरणीय उदय सामंत साहेबांशी बोललो, त्यांना विनंती केली की आमच्या अशा मार्गांचं उपोषण आहे, तुम्ही तिथं चला आणि उपोषण सोडवा. आम्ही आणि हेच कपडे ह्याच कंडिशन मध्ये ह्याच्यापेक्षा होणार. हो तेव्हा हो कपडे किती तसेच केले होते 7 लाखाची अंगाचा वाशी मिळाला. काय ड्रायव्हर मध्ये उपोषण सोडला. माणूस भेटला नाही तो माणूस गेला दिलं. दादा तुम्हाला मजा की सर ताई तुम्हाला सांगतो
हॅलो पवन भट निघा किती वाजता? रात्री 10:30 वाजता माझ्या गावच्या दोन्ही पुलावून पाणी. मी त्या काय म्हणतात त्याला त्यांनी बोट आणली मला इकडून तिकडे नेलं. माझ्याकडे जायला वाहन नव्हतं कारण की माझी गाडी गेली नदीतून जात नव्हती ना. गाडी केली एकटी का 15 रुपये किलोमीटर. आणि 1 वाजता काय भेटते? गाडी घेऊन गेलो भागवत कबाडीच्या घरी. भागवत कबाडीच्या घरी गेलं तो लोकांना 3 वाजता गेलो त्याच्या घरी जाऊन गाडी पोहोचतोय. बाबांना फोन केला म्हणतो मी इथं आहे बाबांच्या सोबत. बाबांना स्पष्टपणे सांगितलं होतं की शिंदे साहेब बंगल्यावर आहेत. भावाला तुम्हाला काय माहिती आमचं महेंद्र चंगारे एक नंबर म्हणून आम्हाला सांगितलं अख्खी नाईट गमावून दादा 7 वाजले. 7 वाजता शेवटी आम्ही झोपून झाली. बाबांना म्हटलं धन्यवाद बाबा आमची गिरली आणि आता आमच्या घरी वापस जातो. पण शिंदे साहेबांचा घेऊन जा तुम्ही येऊ नका. बाबांना वाटलं की काय वेगळं तेव्हाची गोष्ट घरी गेलो. शिंदे साहेबांचं गेट कसं आमची गाडी अशी स्ट्रेट लावली फोकस चालू केली अख्खी नाईट बॅटरी डाऊन झाली. आले का शिंदे साहेब आले का शिंदे साहेब एक चौकीदार आला म्हटलं लाईट बंद म्हणजे का शिंदे साहेब आले का म्हणजे शिंदे साहेब दुपार दुसऱ्या दिवशी सकाळी दादा बैठक झाली मीटिंग झाली आणि काय बोलले आम्हाला सुद्धा बाबा आले गाडी बसले. शिंदे साहेबांनी सांगितलं पवन भट लगेच हवे घ्या लाईट साहेब 7 तारखेपर्यंत जी आर निघून गेले. लाईव्ह झालं दादा 7 तारखेला जी आर निघणार 10 तारखेला वापस बोलो काय जी आर कसा निघाला. मी बोललो होतो की तुम्हाला त्या त्या ठिकाणी जगा त्या त्या ठिकाणी आम्ही समायोजन करू आम्हाला आणि रेकॉर्डिंग ऐकायची तिथं या मोठा आवाज आम्ही मोठा आलो. अवघड आहे मी बाबा. लढा उभा करू शकतो आपण. खूप झालं अजून काही मुलं बाहेर आहेत ना यायची आहे काही बाहेर. वाईट लागली 5 जण जी आर काढून माझ्या गावचं परंतु साहेबांना कळला सगळ्या गोष्टी तुम्ही जे समिती कधी केली मला माहिती समिती कॅन्सल झाली त्याच्यामध्ये पहा की नळगंगा वैनगंगा प्रकल्पाचे शासकीय जे काही आपण समिती गठीत केली रद्द करण्यात आली. काल एक निवेदन आज केली ताकद आहे तुमच्या आमदार घरी येते ऋषी पवार हॅलो मनोज शेख एका मिनिटात फोन तर शिंदे राहून दाखवा कोणत्या नेतृत्वात नाव शिंदे मी तर कोणा माहित आपल्याला जिथं काय खाली फायनल करतोय मस्त मजा येते. ते सांगायचा अर्थ असा झाला की तुम्ही लढत असताना जे आपण लढाई हातात घेतली निराश नाराजी तुम्हाला उद्या जी आर मिळेल परवा जी आर मिळेल उद्या असं होईल तसं होईल सब झुकी बात आहे. सब झुकी बात आहे. जमीन अभी जिंदा आहे. तुमचा जमीन जर जिंदा असेल ना दादा तुम्ही फडणवीस सोडावं हे चिल्लर माणसं. अमित शहा पकडू आपण गेलं आपलं निवेदन अमित शहा त्यानं जर तिकडून थोडीशी अशी इकडे तिकडे केली की एफसीन फाईल लगेच बाहेर काढू आपण. तुमच्यात ताकद आहे. जसं हॅशटॅग केलं होत ना तसं एफसीन फाईल हॅशटॅग करून टाकू यावेळेस. मोदी को गिरफ्तार करो कारण ना तुम्हाला एवढी ताकद देते. सोशल मीडिया हा मोबाईल एवढा साधा नाही. त्या मोबाईल मध्ये अशा काही काही गोष्टी आहेत एखाद्या पोलीस सोबत फोटो काढा त्याला रिलीज करा तुम्ही एका
सिंगल फोटो निघालाय म्हणून समजा AI चा जमाना आहे. काढा ना असे गाणे, जाधवचं गाणं काढा, बासुदेवचं गाणं काढा, गाणे काढा, लोक जमवा, लोक एवढे जमवा की मी CSMT बोललो होतो, चुकून बोललो. मला माहित नव्हतं की एवढी संख्या कमी नाही, मला एवढीच पाहिजे, फक्त माझ्यासाठी पाहिजे. कारण की मी गरीब घरात आहे, माझ्याकडे सकाळी नाश्त्याला पैसे नव्हते, या माणसाने फक्त नाश्त्यात उचल खाली. माझ्याकडे तुमच्या आंघोळीसाठी पैसे होते, मी अजून एक बिना आंघोळीचा आहे. माझ्याकडे मोबाईल नाही, भाऊन दिला मला कोणतरी मगाशी की असुद्धा म्हणजे ते लाईव्ह मध्ये व्हिडिओ मध्ये चांगला येईल. पण भांडणात एक नंबर आहे, आणि भांडण अशा ठिकाणी करतो मी की तिथं माझं काम होईल. पोलीस आपल्या सोबत पहिली माहित आहे, आपण पोलिसाला धक्के लावायचं नाही, फक्त जाण्यालाच नका मारायचं. मारता का? पण तयार कोण तुम्ही? हे बाकी बाकी पण ज्यांना रोजगार पाहिजे, नाही पण एवढं आहे, खाली हात इथून जाणे भानगडच नाही. पॉइंट न बोलत होते. प्रत्येक पॉइंट डोक्यात घ्या फक्त. बरं एक मिनिट, किती लोक आहेत मोठा तुम्हाला रोजगार आता देतो? 50,000 रुपयाचं तुमच्याकडे SBI मध्ये, HDFC मध्ये. तुमचाच मोबाईल काढा, तुमच्याच मोबाईलला लिंक टाका, 15 मिनिटं तुमचा इंटरव्ह्यू इथंच ऑनलाईन करतो, 50,000 रुपये लागले इथूनच. आहे का मान्य तुम्हाला? नो मनी. SBI मध्ये परवा लावले, तुम्हाला सांगतो ना, SBI मध्ये लावलेत माझ्या गावात 15 जण लावलेत. मी ते बाबाची पॅशन तुमचा फोन